नमस्कार. चला शिकूया इंग्रजी. लेट्स लर्न इंग्लिश. नमस्कार बालमित्रांनो, स्वागत आहे तुमचं चला शिकूया इंग्रजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील इंग्रजी या विषयातील युनिट 1 मधील 1.3 लेट्स स्पीक हा घटक बघणार आहोत. लेट्स स्पीक म्हणजे काय? चला बोलूया. आणि कुणासोबत बोलायचं बघा, फ्रेंड्स म्हणजे मित्रांसोबत बोलायचे. चला तर पाठाला सुरुवात करूया. लिसन अँड इनॅक्ट. लिसन म्हणजे काय? ऐका. आणि इनॅक्ट म्हणजे काय? त्या पद्धतीनं कृती करा. तर बघा, एक मुलगा आणि एक मुलगी हे वर्गमित्र आहेत. ते आता एकमेकांना बोलत आहेत. मुलगा काय म्हणतो बघा, हॅलो, माय नेम इज ललित. हॅलो म्हणजे नमस्कार घालण्याची एक लहान मुलांची पद्धत. माय नेम इज ललित म्हणजे माझं नाव काय आहे? ललित आहे. मग मुलगी काय म्हणते बघा, हाय, आय एम फरीदा. मी कोण आहे? फरीदा. दोन्ही वाक्यांचा अर्थ बघा एकच होतो. स्वतःचं नाव सांगितलं त्यांनी. तुम्ही दोन्ही पद्धतीनं स्वतःचं नाव सांगू शकता. एक माय नेम इज आणि दुसरं आय एम. तर मुलीनं सांगितलं आय एम फरीदा. आता पुढं बघा, अजून 2 मित्र मिळाले आपल्याला. हॅलो, माय नेम इज मंजित. बघा, या टोपीवाल्या मुलाचं नाव काय आहे? मंजित आहे. आणि त्याच्यासमोर जी छोटी मुलगी उभी आहे ती काय म्हणते? हाय, आय एम मृणाल. नाव काय आहे? मृणाल आहे. त्यानंतर अजून पुढचे मित्र बघा. हॅलो, माय नेम इज तरंग. या टी शर्टवाल्या मुलाचं नाव काय आहे? तरंग आहे. त्याच्यासोबत जी मुलगी उभी आहे तिचं नाव बघा, हाय, आय एम श्यामल. मी कोण आहे? श्यामल आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा तुमच्या मित्राला स्वतःचं नाव 2 पद्धतीनं सांगू शकता. एक म्हणजे माय नेम इज आणि दुसरं म्हणजे आय एम. त्यानंतर आता बघा, हे सगळेजण काय म्हणतात? वी आर फ्रेंड्स. आम्ही काय आहोत? मित्र आहोत. फ्रेंड्स म्हणजे मित्र. आता त्याच्यामध्ये थोडंसं पुढं अजून एक कॉन्व्हर्सेशन आहे बघा. अजून एक संवाद काय आहे? ही मुलगी या मुलाला एक प्रश्न विचारते. काय विचारते? तर बघा, व्हॉट इज दॅट. व्हॉट म्हणजे काय? इज दॅट म्हणजे ते आहे. इन युअर हँड ललित. व्हॉट इज दॅट इन युअर हँड म्हणजे तुझ्या हँड म्हणजे हातात. तुझ्या हातात ते काय आहे ललित? ललित काय म्हणतो? धिस इज माय इंग्लिश डिक्शनरी. डिक्शनरी म्हणजे शब्दकोश. हा काय आहे? माझा इंग्रजीचा शब्दकोश. इट इज व्हेरी यूजफुल. यूजफुल म्हणजे वापरण्यासारखा. व्हेरी म्हणजे खूप. हा खूप वापरण्यासारखा आहे. बालमित्रांनो, तुमच्याकडे सुद्धा एखादा 1ली, 2री, 3री, 4थीचा शब्दकोश असला पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला खूप नवीन नवीन शब्द शिकायला मिळतात. मग बघा, श्यामल काय म्हणते? तर हा मुलगा श्यामलला काय विचारतो बघा, व्हॉट इज दॅट इन युअर हँड श्यामल. व्हॉट इज दॅट म्हणजे ते काय आहे? इन युअर हँड म्हणजे तुझ्या हातात ते काय आहे? श्यामल काय म्हणते? धिस इज माय वॉटर बॉटल. धिस म्हणजे ही, इज म्हणजे आहे. काय आहे? माय म्हणजे माझी आणि वॉटर बॉटल म्हणजे माझी पाण्याची बॉटल आहे. इट इज व्हेरी यूजफुल. ही सुद्धा खूप वापरण्याजोगी आहे. पुढं बघा, कॅन यू लेंड मी युअर डिक्शनरी. कॅन यू लेंड मी म्हणजे तू मला उसनी देऊ शकतोस का? लेंड मी म्हणजे तू मला उसनी देऊ शकतोस का तुझी डिक्शनरी. तर बघा, हा काय म्हणतो पहा. हा म्हणतो, शुअर, मे आय हॅव सम वॉटर प्लीज. हा काय म्हणतो? शुअर, घे ना, का हरकत आहे. आणि मग नंतर काय म्हणतो? मे आय हॅव म्हणजे मला मिळेल का. सम म्हणजे थोडंसं, वॉटर म्हणजे पाणी, प्लीज म्हणजे कृपया. बघा, आपण आधी पण शिकलो, प्लीज म्हणल्याशिवाय काही आपण एखादी गोष्ट समोरची ऐकत नाही का. प्लीज म्हणल्यानंतर आपल्याला थोडंसं काय होते? विनंती केल्यासारखी वाटते. आय ॲम थर्स्टी. आय म्हणजे मी, ॲम म्हणजे आहे. कसं आहे? थर्स्टी म्हणजे तहानलेला आहे.
श्यामल काय म्हणते बघा, शुअर, हिअर इट इज. शुअर का नाही, घे पाणी पी. या पाठाच्या शेवटी आपल्याला असे काही शब्द आहेत जे इथून पुढं नेहमी इंग्रजी वाचताना तुम्हाला येणार आहेत. ते बघा, लुक अँड से. लुक म्हणजे पहा आणि से म्हणजे माझ्या मागे म्हणा. चला, पहिला शब्द आय, दुसरा यू, तिसरा ही, चौथा शी, खालची ओळ बघा, मी, युअर, माय आणि वी. अशा पद्धतीने हे 8 शब्द आहेत. आता आपण त्याचे अर्थ बघूयात. पहिल्या शब्दाचा अर्थ, आय म्हणजे मी म्हणा, आय म्हणजे मी. दुसरं, यू म्हणजे तू किंवा तुम्ही. तिसरं, ही म्हणजे तो. चौथा, शी म्हणजे ती. मी म्हणजे मला किंवा माझं. युअर म्हणजे तुझं. माय म्हणजे माझं. वी म्हणजे आम्ही. अशा पद्धतीनं आपण लेट्स स्पीक हा घटक बघितलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.